7 राज्यातील 9 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा 5 जागांवर विजय तर काँग्रेस 2 जागांवर विजयी, 1 जागा तृणमूल काँग्रेसकडे। ईव्हीएममध्ये फेरफार करणं शक्य असतं तर पंजाबमध्ये मला सत्ता मिळाली नसती, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचं वक्तव्य। ईव्हीएम फेरफार मुद्द्यावर विरोधकांचे आरोप निराधार, सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न, पराभूत मनोवृत्तीचं प्रतीक, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू। इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार करणं शक्य असल्याचं सिद्ध करून दाखवाच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राजकीय पक्ष आणि तंत्रज्ञांना खुलं आव्हान। 1 मे पासून प्रायोगिक तत्वावरती दर दिवशी पुदुच्चेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, चंदीगड, जमशेदपूर या 5 शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर निश्चित होणार। केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या 5 आणि संरक्षण कंपन्यांशी संलग्नित 4 उद्योगांसह 11 सार्वजनिक उद्योगांना शेअर बाजारात सूचीबद्ध करायला दिली मंजुरी। 7व्या वेतन आयोगामुळे यावर्षी फेब्रुवारीमध्ये टपाल विभागाचा तोटा 11,138 कोटी रुपयांवर पोहोचला, महसूल 10,000 कोटी तर खर्च तर 21,000 कोटी रुपये। सार्वजनिक भविष्य निधीतून मुलांचं शिक्षण, आजारपण, ग्राहकोपयोगी टिकाऊ सामान खरेदीसाठी आगाऊ रक्कम काढण्यासाठी आता दस्तावेज किंवा प्रमाणाची गरज नाही। हाजी अली दर्गामध्ये महिला प्रवेश प्रकरणामध्ये दर्ग्याकडून दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सिरियातील रासायनिक हल्ला प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कारवाईबाबत मतैक्य निर्माण करण्यात अपयशी, राष्ट्रपती असदचं समर्थन करत रशियानं वापरला नकाराधिकार। सिरियातील गृहयुद्ध समाप्त करण्याची वेळ आली आहे, नाटो प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा। बांगलादेशनं 2004 मध्ये दर्ग्यावर हल्ला प्रकरणी हरकत उल जिहाद अल इस्लामीचा म्होरक्या मुफ्ती हन्नानसह दोघांना दिली फाशी। नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईला कॅनडा सरकारनं दिलं मानद नागरिकत्व, अशा प्रकारचा सन्मान मिळवणारी मलाला 6वी व्यक्ती। श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमामुळे यमुनेला नुकसान, पुनर्वसनासाठी 10 वर्ष, एकूण खर्च 13 कोटी 29 लाख रुपये, तज्ञ समितीनं दिला राष्ट्रीय हरित लवादाला अहवाल। सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास आरोपीला पूर्णपणे निर्दोष सोडत असल्याचा निवाडा द्यावा, संशयाचा लाभ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्वाळा। युद्धासाठी तयार, उत्तर कोरियाचं अमेरिकेला खुलं आव्हान, युद्धासाठी भडकवल्यास अमेरिकेवर आण्विक हल्ला करण्याची धमकी। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतात 93 लाखाहून अधिक मुलं गंभीर कुपोषणग्रस्त आहेत, देशभरात 966 पोषण पुनर्वसन केंद्र। जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कुष्ठरोग्यांच्या संख्येबाबत 136 देशातून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतात कुष्ठरोग प्रकरणांची संख्या अधिक, रोगाची ओळख लवकरच करण्याबाबत जनजागृती धोरण। ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे वाशी पट्ट्यात नेरुळ वाशी स्थानकांदरम्यान आज आणि उद्या दुपारी 12:35 ते 2:05 दरम्यान विशेष मेगा ब्लॉक। सिंधूसह 5 भारतीय बॅडमिंटनपटू आज खेळणार सिंगापूर ओपन सुपर सिरीज, बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीचे सामने। अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या 28 प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन।